शिवरायांचा अवमान झाल्याचा दावा करीत महाबली हनुमान उत्सव समितीने घेतली पत्रकार परिषद। नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वाला खे महाबली हनुमान उत्सव समितीकडून यावर्षी पहिल्यांदाच हनुमान जयंतीनिमित्त 2 एप्रिलला भव्य शोभायात्रा काढली। यात काही राजकीय पक्ष सोडता मुख्य राजकीय पक्षाचे नेते यांनी सक्रिय सहभाग घेतला। मात्र हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 3 एप्रिलला नगरपंचायतवर सत्ताधारी असलेल्या राजकीय नेत्याकडून सुद्धा भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मृती दिवस असल्याने शिवरायांना अभिवादन करण्याच्या दिवशी शोभायात्रेत शिवरायांच्या मूर्तीसमोर नाचगाणे केल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहे, असा आरोप करीत पत्रकार परिषद घेऊन शिवरायांचा अवमान झाल्याचे सांगत आयोजकांनी माफी मागावी अशी मागणी महाबली हनुमान उत्सव समितीने केली आहे। सलग 3 तारखेला एक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। ही शोभायात्रा काढणं हे हिंदू समाजाचे हनुमान जयंती शोभायात्रा काढली ती खूप छान गोष्ट आहे की एक हिंदू समाजाची दुसरी कोणती तरी एक शोभायात्रा झाली, त्याच्यात हिंदू समाज एकत्र आला। पण या काही 2-3 महिन्यात सलग त्या शोभायात्रेमध्ये पण 3 तारखेला 3 एप्रिल हा दिवस अखंड हिंदुस्थानातील अखंड भारतासाठी हा काळा दिवस आहे। या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला। छत्रपती शिवाजी महाराज ह्या जगाला त्या दिवशी सोडून गेले। हा दिवस पूर्ण जगात काळा दिवस म्हणून पाळला जातो आणि त्या दिवशी आपल्याला माहीत असताना आपण तो दिवस साजरा करायचा। त्या दिवशी आपण रॅली काढायची आणि त्या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून आपण तिथे नाचायचं, गायचं, तिथे नाचत गाचत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा न्यायचा। ही गोष्ट एक निंदनीय आहे। आणि तशीच दुसरी गोष्ट या अगोदर जेव्हा शिवजयंती झाली, या शिवजयंतीला ही शिवजयंती नगरपंचायतमध्ये साजरी करण्यात नाही आली। त्याचं कारण जेव्हा आमच्या बाकीच्या लोकांनी जेव्हा गावातल्या जनतेने जाऊन विचारलं तेव्हा त्यांच्याकडनं कारण सांगण्यात आलं की आजचा GR नाही आहे, त्यांच्याकडे असं कोणतं शासनपत्र नाही आहे की शिवजयंती साजरी करण्यात येईल। तर हे सलग हेतू परस्पर हा शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न चालू आहे। जे महाराज ज्याच्यासोबत आयुष्यभर लढले तो औरंगजेब पण त्याच्या पत्राच्या पुराव्यात औरंगजेब पण त्या महाराजांच्या मृत्यूच्या दिवशी दुःखात होता। आपण त्याच्या पत्राच्या पुराव्यात बघतो। पण जे लोक शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करत आले, जे लोक जय भवानी जय शिवाजीचे नारे देत राजकारण करून राहिले, तेच लोक वारंवार हेतू परस्पर शिवाजी महाराजांचा अपमान करत आले। या गोष्टीचे आम्ही सकल हिंदू समाज सर्व शिवभक्त निंदा करतो आणि आम्ही सत्ताधाऱ्यांना तसेच प्रशासनावर पण या गोष्टीचा प्रश्न आहे की प्रशासनाला पण या गोष्टीची माहिती असायला हवी होती। त्यांनी 3 तारखेच्या ऐवजी 4 तारखेला किंवा दुसऱ्या दिवशी कोणत्या दिवशी किंवा 2 तारखेला ज्या दिवशी हनुमान जयंती होती त्या दिवशी रॅली काढायला हवी। 3 तारीख हा दिवसच त्यांना 2 तारखेची रॅली जर 3ऱ्या तारखेला काढली असते चाललं असतं, 3ऱ्या तारखेला त्या गोष्टी चालल्या असत्या। आमचं या पत्रकार परिषदेद्वारे प्रशासनाला पण मागणी आहे की आणि त्या सत्ताधाऱ्यांना पण मागणी आहे, जर हे गोष्ट तुमच्याकडून अनादरणाने चुकीने घडली असेल तर तुम्ही सर्व शिवप्रेमींचा सर्व शिवभक्तांची जाहीर माफी मागावी। अन्यथा आम्ही प्रशासनाला मागणी करतो की या रॅलीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करावे। जय शिवराय। जय शिवराय। आज जो नांदगाव शहरात यावर्षी पहिल्यांदा जी 2 फरवरीला महाबली हनुमान यांची पारंपरिक पद्धतीने जी रॅली काढण्यात आली, हा प्रथमच नांदगाव शहरात इतिहासामध्ये एवढी मोठी भव्य रॅली काढली। त्या रॅलीचं औचित्य साधून आपल्या नगरपंचायतचे गटनेते सत्ताधारी गटनेते प्रकाशभाऊ मारोटकर यांच्या नेतृत्वात जी 3 तारखेला जी रॅली काढण्यात आली, ती रॅली निंदनीय ठरावी। कारण त्या दिवशी हिंदू हृदय सम्राट व या महाराष्ट्राचे जे
दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 3 एप्रिलला मृत्यू झाला होता. त्या कारणाने पुरा महाराष्ट्राने पुरा देशात हा इतिहासात काळा दिवस म्हणून पाडण्यात आला होता. त्या कारणाने त्या दिवशी ही रॅली काढणं व आपण उत्साह व फटाके फोडून आतिषबाजी करणं हा एक नांदगाव शहरात निंदनीय विषय झालेला आहे. तसेच याआधीही गटनेता यांनी यांचे सत्ताधारी नगराध्यक्ष म्हणून तिथे नगरपंचायतला सत्ता आहे. शिवजयंतीच्या दिवशी शासनाचा GR नाही आहे, पण आपण शिवछत्रपती महाराजाची आपल्या कॅबिनमध्ये फोटो लावून ठेवलेला आहे. आपण का म्हणून त्या फोटोची पूजा करावी नाही? कोणी आपल्या दैवतची पूजा करायला कोणी मनाई करतो का? आपल्या शिवरायाची पूजा केल्याच्या नंतर आपल्यावर काही अशा कोणी बोट उचलेल का? आपल्या कुलदैवाची व आपण ही पूजा करणे आपलं कर्तव्य होतं, पण तिथेही आपण ते केलं नाही. आपण हिंदुत्वाचं गवगाव करून छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावावर जनतेतनी मतं मागण्याचं जे कारस्थान करतो व त्याची विटंबना करणे, शिवजयंतीच्या दिवशी पूजा न करणे व काळ्या दिवशी भव्य दिव्य रॅली काढून फटाक्याची आतिषबाजी करून कोणाचे हिंदू लोकांचे मन दुखवणे हे कितपत योग्य आपल्या पदाला शोभते? तरी ही बाब नांदगाव शहराच्या दृष्टीनं व महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही निंदनीय झाली. तरी मी याचा जाहीर विरोध करतो व माझे हा पत्रकार परिषदेतील 2 शब्द संपवतो. जय श्रीराम, जय शिवराय.